2018चा मुळशी पॅटर्नचा तुमचा जो रूप होता ते एकदम आरारारा खतरनाक होता. तर यावेळेस देऊळ बंद 2 मध्ये तुमचं कोणतं रूप पाहायला मिळणार आहे? आरारा खतरनाक प्रो म्हणजे आरारा खतरनाकचं प्रो व्हर्जन यावेळी पाहायला मिळणार आहे. एका वाक्यात देऊळ बंद 2 बद्दल सांगायचं असेल तर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? शेतकऱ्यांचं हित साधणारा हा चित्रपट देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची. अभय सर, तुम्ही काय सांगाल देऊळ बंद 2 प्रेक्षकांना एका वाक्यात? आजपर्यंत शेतकरी आत्महत्याचा ग्राफ वर्षानुवर्षे किंवा दिवसेंदिवस वाढत गेलाय, पण ह्या पिक्चर नंतर तो ग्राफचा डाऊनफॉल चालू होईल आणि तो ग्राफ शून्यावरती जाईल. बास 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 स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना. जे याच्यातनं मला प्रॉफिट जे मिळणार आहे ते प्रॉफिट मी सर्व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मुलींसाठी आपण सर्व दत्तक योजना असेल किंवा त्यांचे एज्युकेशन असेल ते सर्व मी याच्यातनं करणार आहेत आणि हा सर्व चित्रपट मी स्त्रियांसाठी समर्पित करत आहोत. आतापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी या फक्त दाखवल्या गेल्यात. देऊळ बंद 2 हा सिनेमा असं असेल की त्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येऊ नयेत, तो कसा येऊ नये, काय येऊ नयेत याचा उपाय जर का काय दिलेला असेल तो म्हणजे देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची. सरजी, एका वाक्यात सांगायला झालं तर देऊळ बंद 2 बद्दल तुम्ही काय सांगाल? देऊळ बंद 2 म्हणजे तुम्हाला जे समाजाबद्दल वाटतं त्याचं प्रतिबिंब असलेला पिक्चर. एकदा पाहिल्यानंतर पोट भरणार नाही, तुम्हाला दुसऱ्यांदा जावंच लागणार असा सिनेमा. देऊळ बंद 2 आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक सुंदर असा अनुभव असणार आहे जो सर्वांनी थिएटरमध्ये आवर्जून बघितला पाहिजे. 21 मे 2026 सिनेमे शुक्रवारी येतात, पण आता स्वामी येणार आहेत गुरुवारी येणार ना. बरोबर. थँक्यू सो मच. मी निलेश बिर्ला तुम्हा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि त्याचबरोबर पूर्ण देऊळ बंद 2च्या टीमचा सुद्धा की तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या मुलाखतीचा कोणता भाग आवडला आणि त्याचबरोबर 21 मेला थिएटरमध्ये नक्की जाऊन बघा देऊळ बंद 2.